नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 20 मार्च आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आवक आज स्थिर आहे 600 ते 700 मध्ये। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओ मध्ये एक नंबर गोल्टी आज सगळ्यांचा बाजार भाव सांगेले। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघते ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ मध्ये एक नंबर गोल्टी आणि प्रत्येक क्वालिटीचा कांदा, प्रत्येक क्वालिटीचा बाजार भाव आपण दाखवलेला असतो। जशी कांद्याला क्वालिटी असते तसं बाजार भाव निघत असतो। काल आपण बघितलं उन्हाळ कांद्याचा आणि लाल कांद्याचा बाजार भाव मध्ये थोडासा बदल झालेला होता। आज बघू काय बाजार भाव निघतो। उन्हाळला आणि लालला दोघांचे बाजार भाव आपण व्हिडिओ मध्ये दाखवत असतो। व्हिडिओ पूर्ण बघा। आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं, सबस्क्राइब करून घ्या दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी। व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। चला भाव बघूया। सगळी क्वालिटी कांद्याची काय भाव गेले काका? 951 951 रुपीज। कुठला आहे कांदा हा? एक रुपयाचा कांदा आहे 951। काल किती गेले होते? काल नव्हता ना। कोणतं बियाणं यायचं? अच्छा, पावसामुळे भरता नाही आला। ठीक आहे। कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं। ठीक आहे। काय भाव गेले? 11.5 रुपये जायले बघ शकतो। 1150 रुपीज। 1150। कुठला कांदा? एक रुपयाचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? नारळी बियाणं आहे। ठीक आहे। काल किती गेले ते? 1000 रुपये गेले। बघ शकतो उन्हाळ्याचं ना घे। काय भाव गेले हो? 1250 रुपये। 1185 रुपीज। कुठला आहे कांदा? रेडगावचा कांदा आहे। ठीक आहे। 1250। काल होते तुम्ही? काल नव्हते। बरं, काय भाव गेले? 776 776 रुपीज। कुठला आहे कांदा? शिरसाण्याचा कांदा आहे। ठीक आहे। बघ शकतो मी 55-60 साईज आहे कांद्याला। काय भाव गेले? किती? 800 रुपये। 800 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे। काय भाव गेले? 760 रुपये। 760 रुपीज। बरं, कुठला आहे कांदा हा? उर्दूचा कांदा 760 रुपये। काय भाव गेले? 911 रुपये। 911 रुपीज। ओके। खेलदारीचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं त्याचं? ठीक। पुढं बघू। काय भाव गेले? 952 952 रुपीज। कुठला आहे कांदा? खेलदारीचा कांदा आहे 952। काय भाव गेले माऊली? 1052। बघू शकतो मी मीडियम साईज मध्ये कांदा आहे 1052 1052 रुपीज। कुठला आहे कांदा? कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं। 900 रुपये 900 रुपीज। बघ शकतो कान मंडळ ना। कोणतं बियाणं होतं याचं? डबल पत्ती बियाणं आहे। ठीक आहे। कान मंडळ। काल किती गेले ते? 880 रुपये गेले। ठीक। 680 रुपये 680 रुपीज। कुठला आहे कांदा? बयाळे। ठीक आहे। बघू शकतो मी उन्हाळ्याचे ना घेऊन। काय भाव गेले दादा? 1280 रुपये 1280 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे। ते किती गेले? हां, 1260 रुपये 1260 रुपीज। 1260 रुपये। कुठला आहे कांदा हा? अच्छा, याचं कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं। काल होते का? बरं। काय भाव गेले? 1300 रुपये 1300 रुपीज। 1300 रुपये। बघू शकतो क्वालिटी बघू शकतो कांद्याची। 55-60 साईज आहे कांद्याला। वागळ्याचा माल। काल होते का आजच आहे? आजच आलो आहे। बरं, ठीक। काय ॲव्हरेज याला? चालू आहे 60 आहे। हां ना। ठीक। पुढं बघू 1236। कुठला आहे कांदा? सुकापूरचा कांदा आहे। ठीक आहे। मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे। पहिली लाईन पासून पहिला नग बघतो आपण। बघू शकतो तुम्ही मीडियम साईज मध्ये कांदा आहे। किती गेला हो? 780 रुपये जायले 780 रुपीज। 780। कुठला आहे कांदा? खडकजामचा कांदा आहे। काल होते तुम्ही? काल किती निघालं होतं? 750 रुपये काल जायला होता। ठीक आहे। कोणतं बियाणं यायचं? ठीक आहे। काय भाव गेले माऊली?
825 रुपये जायले बघू शकून क्वालिटी कांद्याची 825 रुपये 825 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूचा कांदा आहे. आणि काल होते का तुम्ही? हो. काल किती गेले होते? 2 गाड्या भरल्या होत्या, एक 800 गेली, एक 812 गेली. अच्छा ठीक आहे, काही फरक नाही म्हणजे काही जास्त. फरक नाही. अच्छा ठीक. कोणतं बियाणं यायचं? घरचंच चालू. घरगुती बियाणे. ठीक. गोल्टी काय गेली शेजारी? काव काय भाव गेले? 850 रुपये बघ शकतो. 850 रुपये. कुठला आहे कांदा? वडनेरचा कांदा आहे. 850 रुपये जायला 825 रुपीज. आणि काल होते का तुम्ही? कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. उन्हाळ्याला कोण इकडं? हे काय भाव गेले? काय भाव गेले? 1260 ना. 1260 रुपये बघ शकतो. 1260 रुपये उन्हाळी. 1260 रुपीज. कुठला कांदा काका? कांदोरी. आणि कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं. काल होते का तुम्ही? चालू होते. काल किती गेले होते? 1281. गेले होते. आज 1260 गेले ना. ठीक आहे. काय भाव गेले? 700 रुपये. 732. 732 रुपीज बघ शकतो. 732. कुठला कांदा? सारोळा खुर्द. ठीक आहे. काय गेली गोल्टी? 411 लालची गोल्टी 411 रुपीज. कुठली आपण? शेलू. ठीक आहे. 411. काय गेली गोल्टी? गोल्टी तरी दुसऱ्या टाकून द्या. काव गोल्टी काय गेली? 300 रुपये गोल्टी जाईल लालची. तेवढं कॅरेट बरं ठीक. घेऊ मग. काय गेली गोल्टी? 3 4 काव गोल्टी किती गेली? 360. 360 ना. 360. कुठली गोल्टी? शेलूपूर. शेलूपुरीची गोल्टी 360 रुपये. 360 रुपीज गोल्टी बघ शकून क्वालिटी कांद्याची. 850 रुपये जाईल 850 रुपीज. कुठला आहे कांदा? पुरीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? काल किती गेले होते? बरं ठीक आहे. बघ शकून गोल्टी. काय भाव गेली गोल्टी दादा? 350 रुपये गोल्टी झाली. 350 रुपीज. कुठले आपण? ठीक आहे. पुरी बघ शकतो. 900 रुपये जायले 900 रुपीज. काय भाव गेले? मीडियम गोल्टी मिक्स आहे 900 रुपये. कुठला आहे कांदा? वावीचा कांदा आहे. बरं. काल होते का तुम्ही? काल किती गेले ते? ठीक. 650 रुपये जाईल बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 650 रुपये. कुठला आहे कांदा? बहादुरीचा कांदा आहे. काल होते का? नाही ना. ठीक आहे. 650 रुपये बहादुरी. पुढे बघू. उन्हाळ काय गेली? 1375. 1375. 1375 रुपीज. 1375. कुठला आहे कांदा? बहादुरीचा कांदा आहे बघू शकतो. 1375. कोणतं बियाणं होतं त्याचं? येलोरा. काल होते का आजच? किती गेले होते परवा? अच्छा ठीक आहे. आज बरे गेले 75 रुपये. हे काय भाव गेले? 1441 रुपये. 1441 रुपीज. अंबरचे बियाण्याचे डिस्ट्रीब्युटर आहे स्वतः. अच्छा. त्यांचे स्वतःचं बियाणं आहे. हां तर कुठला आहे कांदा बोलले तुम्ही? मुखेड. मुखेडचा कांदा. तालुक्यातला मुखेड. हां अच्छा. काल होते का? हो. काल किती गेले होते? काल 1300 रुपये गेले. 1300 रुपये गेले होते. आज 1441 गेले. 1441. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले माऊली? 801 रुपया. 801 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुईचा कांदा आहे. आणि काल होते का तुम्ही? दुसरा माल होता. ठीक आहे. 750 काल गेले ते. बरं बघ शकतो तुम्ही. उन्हाळ्याचा ना की 1200 रुपये जाईल 1200 रुपीज. 1200 रुपये. कुठला आहे कांदा हा? पिंपळनेर साक्री तालुका. कोणतं बियाणं होतं याचे? काल होते का तुम्ही? बरं ठीक आहे. धन्यवाद. काय भाव गेला माऊली? 1200 रुपये. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1200. 55-60 पर्यंत साईज आहे कांद्याला. 1200. आणि काल होते का? काल किती गेले ते? 1240. बरं. कुठला आहे कांदा बोलले? पिंपळनेर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. ओके. काय भाव गेले माऊली? 1140. 1140. बघ शकतो
1140 उन्हाळचा नगे 1140. आणि कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर. कोणतं बियाणं होतं त्याचं? काल किती गेले ते? 1104 रुपये. ठीक, धन्यवाद हा. काय भाव गेले माऊली? 1471 1471 रुपीज. आणि काल किती गेले होते? 15-25 गेले होते का? बरं ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची हीच क्वालिटी होती ना काल? कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? पुन्हा पुरसुंगीचं बियाणं. ठीक, साईज आहे 55-60 पर्यंत. बरं पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची 1226 रुपये 1226 रुपीज. कुठला आहे कांदा हा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. काल होते का? काल किती गेले ते? 12 ठीक आहे, 1212 गेले ते. पुढं बघ. बघ शकून गोल्टी. बघ शकून गोल्टी. काय भाव गेले दादा? 431 431 रुपीज. कुठला आहे दादा? अच्छा. आणि ही गोल्टी किती गेली? 402 रुपये ही गोल्टी. बरं, लालची गोल्टी. पुढं बघू. काय भाव गेले काका? काय भाव गेले? 770 770 रुपीज. कुठला आहे कांदा हा? बरं ठीक. काय भाव? बघ शकतो मी 400 रुपये गोल्टी जायली 400 रुपीज. कुठली गोल्टी? शिंदेची. ठीक. काय भाव गेले माऊली? 811 रुपये जायले 811 रुपीज. कुठला आहे कांदा हा? सिंदवडचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. काल किती गेले ते? काल नव्हते ना. ठीक. पुढं बघ. बघ शकतो मी 821 रुपये जायले 821 रुपीज. 821. क्वालिटी बघ शकतो कांद्याची 821. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? दोडांब्याचा कांदा आहे. काल होते का तुम्ही? नाही, परवा होते. परवा किती गेले ते? 850 गेले ते. ठीक. बघ शकतो मी 791 जायले 791 रुपीज. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? दोडांब्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं आता? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे.